2, 3, 4. नमस्कार मित्रांनो, टेक मराठीच्या नवीन व्हिडिओत आपलं स्वागत आहे, ज्यामध्ये आपण अनबॉक्सिंग करणार आहोत Xiaomiच्या Redmi Note 7 Pro या स्मार्टफोनची. हा एक रिव्ह्युअर्सचा बॉक्स आहे, म्हणजे Xiaomiने दिलेला आहे. जे फोन रिव्ह्यू करतात आपल्या चॅनलवर वगैरे त्यांच्यासाठी अशा प्रकारचा बॉक्स आहे. जर तुम्ही विकत घेतला बाहेरून फोन तर तुम्हाला अशा प्रकारचा डब्बा मिळेल. हा म्हणजे Note 7 Proचा नाही पण डब्बा मिळेल तुम्हाला. हा असं मिळणार नाही, हे फक्त सांगायचं होतं. तर आपण ह्याला ओपन करूया. हे काचेच्या ह्याच्यात वगैरे दिलेला आहे. हा आहे आपला इकडे Note 7 Pro फोन चालू केलेला आहे. सगळं मी सेटअप करून ठेवलेलं आहे या फोनमध्ये. आपल्याला म्हणजे वेळ दवडण्याची गरजच नाही पडली पाहिजे. पटापट व्हिडिओ होईल आपला. थोडा कॅमेरा हलवून घेतो आपला. परफेक्ट. ओके. ह्या फोन बरोबर तुम्हाला काय काय ॲक्सेसरीज वगैरे मिळणार आहे ते ह्या बॉक्समध्ये दिलेलं आहे. म्हणजेच काय, तुम्हाला हे मॅन्युअल मिळणार आहे. ह्या फोन बरोबर तुम्हाला मिळणार आहे 10 वॉटचं चार्जर. हा फोन जरी क्विक चार्ज 4.0 सपोर्ट करत असला तरी बॉक्समध्ये तुम्हाला 10 वॉटचं चार्जर मिळणार आहे. याचा अर्थ काय, तर फोन पूर्ण चार्ज करायला 0 ते 100% तुम्हाला 2 तास ते 2.5 तास लागू शकतात. बट जर तुम्हाला क्विक चार्ज यूज करायचं असेल, कारण ह्या फोनमध्ये क्विक चार्ज 4.0 सपोर्ट करतं, तर तुम्ही mi.com वर जाऊन क्विक चार्ज 3.0 वाला चार्जर घेऊ शकता, जे 500 रुपयाला अवेलेबल आहे. Amazon वगैरेवर पण अवेलेबल आहे. मी त्याची लिंक देण्याचा प्रयत्न करेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि त्याचबरोबर तुम्हाला मिळणार आहे USB Type-C केबल, कारण ह्या फोनमध्ये तुम्हाला मिळणार आहे USB Type-Cचा पोर्ट आणि सिम इजेक्टर टूल, जी तुम्ही सिम कार्ड टाकण्यासाठी वापरू शकता, ती सुद्धा ह्या फोनमध्ये दिलेली आहे. अजून काय मिळणार नाही आहे या बॉक्समध्ये. हे झालं ह्या बॉक्सच्या कॉन्टेंटबद्दल. म्हणजे जरी तुम्ही फोन बाहेरून विकत घेतला तरी सुद्धा तुम्हाला एवढ्याच गोष्टी मिळणार आहेत. फ्रंटला स्टिकर दिलेलं आहे, त्याच्यावर काही स्पेसिफिकेशन्स लिहिले आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलूया. 48 मेगापिक्सेल आणि 5 मेगापिक्सेलचा AI ड्युअल रिअर कॅमेरा. म्हणजेच काय, मागे 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिलेला आहे. जर आपण ह्या कॅमेरावर फोकस केलं तर दिसेल की हा जो खालचा कॅमेरा आहे, जो 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा, तो किती मोठा आहे म्हणा वरच्या कॅमेरापेक्षा. साधे फोन जे असतात आपले त्यांचा कॅमेरा एवढाच असतो, बट हा कॅमेरा एवढा मोठा आहे. मी अजून एक कम्पॅरिझनसाठी आणतो. हा बघा, हा आहे Oppo K1 आणि हा आहे 48 मेगापिक्सेलचा Redmi Note 7 Pro. तर ती एक चांगली गोष्ट आहे. स्नॅपड्रॅगनचा 675चा प्रोसेसर मिळणार आहे. जेव्हा Xiaomi बोललेली की Redmi Note 7 सिरीज लॉन्च करणार आहे, तर सगळ्यांना वाटलेली की 660चाच प्रोसेसर असणार, 675 असणं इम्पॉसिबल आहे. बट त्यांनी 675 सिरीजचा प्रोसेसर काढला ह्या फोनमध्ये, ते सुद्धा 14,000च्या प्राईसमध्ये. एकदमच भारी. फुल HD प्लस डिस्प्ले, नॉच अशा प्रकारचा. ओके, अरे अनलॉक करा भाई, अरे अनलॉक करा याला नीट. हा बघा, अशा प्रकारची नॉच मिळणार आहे ह्या फोनमध्ये. 4000 mAhची बॅटरी सुद्धा मिळणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फोनच्या बिल्ड क्वालिटीबद्दल बोलूया. ह्या फोनच्या फ्रंटमध्ये तुम्हाला मिळणार आहे गोरिला ग्लास 5 आणि बॅकमध्ये जे मिळणार आहे ते सुद्धा आहे गोरिला ग्लास 5. बॅकमध्ये फ्रंटमध्ये दोन्हीकडे गोरिला ग्लास 5. म्हणजे काय, तुम्ही असा फोनने ते त्यांनी दाखवलं अक्रोड तोडत होते, तसं जर फोनने तोडण्याचा प्रयत्न केला तर अक्रोड तुटतील बट स्क्रीन तुटणार नाही, असं Xiaomiच्या मते. म्हणजे असं आहे. घरी ट्राय करू नका हेच मी बोलेन. पण जरी तुम्हाला जर वाटत असेल की अरे बघूयात काय एवढं खरं आहे की नाही, तर तुम्ही ट्राय करून बघू शकता. माझ्याकडे हा काळा कलरचा फोन आहे, बट फोनमध्ये वेगळे कलर सुद्धा अवेलेबल आहेत. मी ऑलरेडी फेस अनलॉक फीचर आणि फिंगरप्रिंट सेन्सर सेटअप केलेला आहे. ऑब्विसली फिंगरप्रिंट सेन्सर तर एकदमच फास्ट आहे. बघा, बोट ठेवलं अनलॉक, बोट ठेवलं अनलॉक. ब्राईटनेस आपण वाढवूया जरा. बोट ठेवलं अनलॉक, बोट ठेवलं अनलॉक, बोट अनलॉक, लॉक, बोट लगेच अनलॉक. फेस अनलॉक सुद्धा एकदमच फास्ट आहे, बघू शकता. फक्त लॉक बटन दाबायचं, कॅमेरात बघायचं, संपला विषय, लगेच अनलॉक. सुपर फास्ट फेस अनलॉक फीचर दिलेला आहे. आणि इकडे टॉपला जो इयरपीस आहे, आता कॅमेरा आपला फोकस करणार का, इकडे बघा, हा इयरपीस बऱ्यापैकी मोठा दिलेला आहे. इकडे बघू शकता, इकडनं चालू होतो जो इयरपीस, तो इथे येऊन संपतो, इथे. म्हणजे इयरपीस सुद्धा बऱ्यापैकी मोठा आहे. आणि जास्त वापर नाही केलाय तरी सुद्धा याच्यात थोडीशी धूळ गेल्यासारखं वाटतंय मला. माझ्या रिव्ह्यू व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन की काही प्रॉब्लेम आहे की नाही आहे. आणि आपण जाऊया ह्या फोनच्या सेटिंग्स ऑप्शनमध्ये. थोडा ब्राईटनेस कमी करूया. व्हाईट याच्यावर थोडा ब्राईटनेस कमी असला की चांगला. आता अबाउट फोनमध्ये गेलो तर तुम्हाला दिसेल की अँड्रॉइड व्हर्जन 9 दिलेला आहे. अँड्रॉइड बाय ह्या फोनमध्ये तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स मिळणार आहे. आणि MIUI 10 सुद्धा मिळणार आहे. कुठे गेलं MIUI 10 मित्रा? MIUI 10 ग्लोबल बीटा ह्या फोनमध्ये इन्स्टॉल केलेला आहे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे ग्लोबल स्टेबल द्यायला पाहिजे होतं, बट ग्लोबल बीटा आहे तर ठीक आहे, आता काही करू तर शकत नाही आपण. आता काही मी फोटोज क्लिक केले Redmi Note 7 Pro आणि 48 मेगापिक्सेलचे फोटोज वगैरे सुद्धा आहेत. झूम केल्यावर हे बघा असे दिसतात. म्हणजे 48 मेगापिक्सेलचे फोटो खरंच चांगले आहेत. म्हणजे 14,000च्या मानाने तर एकदमच चांगला परफॉर्म करतो तसं बघायला गेलं तर. बट 48 मेगापिक्सेलची सगळ्यांना गरज आहे का, तर
हे डिपेंड करतं तुमच्यावर. जर तुम्हाला वाटतं तुम्ही 48 मेगापिक्सेलचा फोटो काढणार असेल तर घ्या, नाही काढणार तर नका घेऊ. एकदम एकदम सोपं. पोर्ट्रेट मोड, सेल्फी मोड, रेअर कॅमेरा, नॉर्मल रेअर कॅमेरा सुद्धा चांगला दिलेला आहे या फोनमध्ये. पिक्चर्स म्हणजे काय तर कॅमेरा सेंट्रिक फोन, म्हणजे जर कॅमेरा चांगला पाहिजेच असा फोन पाहिजे असेल तर रेडमी नोट 7 प्रो त्यासाठी एक उत्तम उदाहरण असू शकतं. तुम्हाला 4K रेकॉर्डिंग सुद्धा या फोनमध्ये मिळणार आहे आणि 1080p रेकॉर्डिंग सुद्धा मिळणार आहे, ज्याच्यात EIS चा सपोर्ट सुद्धा दिलेला आहे, जी एकदमच चांगली गोष्ट आहे. 4GB रॅम, 64GB इंटरनल स्टोरेज बरोबर येणार 14,000 रुपयाला. 6GB रॅम व्हेरियंट सुद्धा अवेलेबल आहे 128GB इंटरनल स्टोरेज सोबत. या फोनमध्ये तुम्हाला मायक्रो SD कार्ड स्लॉट तर मिळणार आहे, पण डेडिकेटेड मायक्रो SD कार्ड स्लॉट नसणार आहे. तर तुम्हाला फोनमध्ये मिळणार आहे 2 सिम कार्ड स्लॉट, आणि जर तुम्हाला मेमरी कार्ड टाकायचं तर एक सिम कार्ड काढून टाका, त्याच्या जागी मेमरी कार्ड टाकू शकता. आणि इकडे बघू शकता ह्या सिम ट्रेवर तुम्हाला इकडे अशी थोडी कोटिंग मिळेल व्हाईटवाली. ती कोटिंग जी आहे ती वॉटरप्रूफ कोटिंग असते. जेव्हा फोनला युजली IP रेटिंग वगैरे असते तेव्हा अशी कोटिंग लावली जाते. म्हणजे आता सॅमसंग गॅलेक्सी S10 प्लस वगैरे आहे ज्यांना IP68 रेटिंग आहे, त्यांच्या सिम इजेक्टर टूलच्या इकडे असं लावलेलं असतं, सिम ट्रेच्या इकडे असं लावलेलं असतं. तसंच रेडमी नोट 7 प्रोला आहे, त्यांनी त्यांच्या लॉन्च इव्हेंटमध्ये दाखवलेलं की इकडे सुद्धा लावलेलं आहे वगैरे वगैरे. तर आता ते पाण्यात टाकून तर मी बघणार नाही आहे म्हणा की खरंच वर्क करतं की नाही, बट दिलेलं आहे तर ती एकदम चांगली गोष्ट आहे. आता आपण स्क्रीन क्वालिटी बघूया, त्यासाठी आपण एक व्हिडिओ 4K वाली व्हिडिओ प्ले करूया, जी 1080p मध्येच प्ले होणार आहे ऑब्व्हियसली. पण या फोनची डिस्प्ले क्वालिटी तसं बघायला गेलं तर चांगली असणार आहे, अशीच माझी अपेक्षा आहे. तर तुम्ही बघू शकता ब्राईटनेस आता आपण थोडा वाढवूया म्हणजे तुम्हाला चांगलं दिसेल कलर्स वगैरे. ओके, जरा जास्तच झाला ब्राईटनेस. हे बघा, फोनची डिस्प्ले क्वालिटी सुद्धा चांगल्या प्रकारे दिलेली आहे. इकडे जर आपण इकडे गेलो 720p 1080p सिलेक्ट केलं तर अजून थोडं चांगलं दिसेल. फुल स्क्रीन केल्यावर हा फोन असा दिसणार. खाली जे बेझल्स दिलेले आहेत ते आहेत बऱ्यापैकी, बट बजेट फोन आहे आता 14,000चा, आता ह्याच्याहून जास्त तर काय आपण एक्सपेक्ट करू शकत नाही. आणि टॉप बेझल जरी वाटत असलं की काही बेझल्स नाही आहेत, टॉपला बऱ्यापैकी मोठे बेझल्स दिलेले आहेत. म्हणजे काही बाकीचे फोन्स आहेत त्यांचे बेझल्स, टॉप बेझल्स जे आहेत ते ह्याच्यापेक्षा कमी आहेत, बट ठीक आहे. डिस्प्ले क्वालिटी एकदमच झकास दिसते. 450 निट्सपर्यंत ब्राईटनेस जातो. M30ची जी AMOLED स्क्रीन आहे त्याच्या एवढा चांगला नाही आहे डिस्प्ले ऑब्व्हियसली, पण वाईट सुद्धा नाही आहे. ड्युअल 4G ड्युअल VoLTE ह्या फोनमध्ये सपोर्टेड आहे, म्हणजे 2 जिओ सिम कार्ड एकाच वेळी वापरू शकता. 4GB एका दिवसात संपवता का, तर रेडमी नोट 7 प्रोमध्ये तुम्ही तसं संपवू शकता. बाकी एवढंच या व्हिडिओसाठी. स्नॅपड्रॅगनचा 675 गेमिंगमध्ये वगैरे कसा परफॉर्म करतो, बाकी काय त्याचे वैशिष्ट्य आहे ह्याच्याबद्दलच्या व्हिडिओ मी माझ्या इंग्लिश चॅनलवर टाकणारच आहे. रिव्ह्यू रेडमी नोट 7 प्रोचा मी मराठी चॅनलवर टाकायचा नक्की प्रयत्न करणार आहे. प्रयत्न काय नक्की टाकेनच. तर ती व्हिडिओ बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे घंटा दाबा, जेणेकरून केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल की धनंजय भावानी व्हिडिओ अपलोड केलेला आहे टेक मराठी चॅनलवर. आणि इंग्लिश चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक मी देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. हे झालं या व्हिडिओ पुरतं. लाईक करा, शेअर करा जर कोणाला रेडमी नोट 7 प्रो घ्यायचा असेल. जर तुम्हाला अजूनही काही डाऊट शंका असतील रेडमी नोट 7 प्रो बद्दल की हे कसं आहे ते कसं आहे, तर त्याबद्दल सुद्धा कमेंट सेक्शन बॉक्समध्ये विचारू शकतो. मी तुमच्या प्रश्नाचं निरसन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. धन्यवाद ही व्हिडिओ बघितल्याबद्दल.